नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण ध्यानाचा श्लोक म्हटल्यानंतर 14 आणि 15 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. सिंदूरारुण विग्रहा त्रिनयनाम माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आज आपल्याला वाचायला शिकायचे जे 2 श्लोक आहेत, 14वा आणि 15वा, यामध्ये देवीच्या शारीर अवयवांचं वर्णन केलंय आणि तिचे स्त्री रूप दाखवणारे स्त्रैण अवयव म्हणजे तिचे स्तन आणि तिची कंबर याचं वर्णन याच्यामध्ये आहे. जे काही सुंदर, जे काही आदर्श, जे काही प्रमाणबद्ध ते सगळं भक्तांना त्यांच्या देवतेमध्ये दिसत असल्यामुळे सौंदर्य आणि प्रमाणबद्धतेचं परिमाण म्हणून देवीच्या या अवयवांचं वर्णन इथे केलंय. यामधला पहिला म्हणजे 14वा श्लोक असा आहे. कामेश्वर प्रेमरत्न मणी प्रतिपणस्तनी नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी. देवीच्या स्तनांचं वर्णन करणारा हा श्लोक आपण आता 4 पादामध्ये विभागून म्हणूया. कामेश्वर प्रेमरत्न, कामेश्वर प्रेमरत्न, कामेश्वर प्रेमरत्न, कामेश्वर प्रेमरत्न, कामेश्वर प्रेमरत्न मणिप्रतिपणस्तनी, 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 कामेश्वर प्रेमरत्न मणिप्रतिपणस्तनी, कामेश्वर प्रेमरत्न मणिप्रतिपणस्तनी, कामेश्वर प्रेमरत्न मणिप्रतिपणस्तनी, कामेश्वर प्रेमरत्न मणिप्रतिपणस्तनी. नाभ्यालवाल रोमाली, नाभ्यालवाल रोमाली, नाभ्यालवाल रोमाली, नाभ्यालवाल रोमाली, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी, लता फलकुचद्वयी, लता फलकुचद्वयी, लता फलकुचद्वयी, लता फलकुचद्वयी. नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. श्लोक म्हणताना यातल्या उच्चारणांकडे बघा. आपण ज्याला टंग ट्विस्टर्स असं म्हणतो, म्हणजे जिभेची बोबडी वळवणारे उच्चार, एकसारखं किंवा जवळजवळचं उच्चारण स्थान ज्यांचं आहे असे ध्वनी जर एकाच श्लोकामध्ये परत परत आले तर ते उच्चारताना आपला खरा कस लागतो आणि आपण जे म्हणतो की जिभेची लवचिकता वाढते तर ती या उच्चारांनी खरोखरी वाढते. आता हा संपूर्ण श्लोक आपण 5 वेळा म्हणूया. तुम्ही उच्चारांकडे लक्ष द्या. कामेश्वर प्रेमरत्न मणि प्रतिपणस्तनी, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी, कामेश्वर प्रेमरत्न मणि प्रतिपणस्तनी, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी, कामेश्वर प्रेमरत्न मणि प्रतिपणस्तनी, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी, कामेश्वर प्रेमरत्न मणि प्रतिपणस्तनी, नाभ्यालवाल रोमाली लता फलकुचद्वयी. आता यानंतरचा 15वा श्लोक आपण म्हणूया. यामध्ये देवीच्या
बारीक कमरेचं वर्णन केलंय आणि या कमरेला, अतिशय नाजूक अशा कमरेला तिच्या स्तनांचा आधार मिळतो असं म्हटलंय. श्लोक असा आहे, लक्ष्य रोमलताधार आसमुन्नेय मध्यमा स्तनभार दलन्मध्य पट्टबंधवलित्रया. आता या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये लक्ष्य रोम नंतर लताधारता असा एक शब्द दिलाय, पण पुन्हा म्हणण्याच्या सोयीसाठी आपण लताधार आणि तासमुन्नेय मध्यमा असे 2 तुकडे करणार आहोत. पहिला पाद म्हणूया, लक्ष्य रोमलताधार, लक्ष्य रोमलताधार, लक्ष्य रोमलताधार, लक्ष्य रोमलताधार, लक्ष्य रोमलताधार, लक्ष्य रोमलताधार, तासमुन्नेय मध्यमा, तासमुन्नेय मध्यमा, तासमुन्नेय मध्यमा, तासमुन्नेय मध्यमा, तासमुन्नेय मध्यमा, लक्ष्य रोमलताधार, 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 तासमुन्नेय मध्यमा, स्तनभारदलन्मध्य, 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 पट्टबंधवलित्रया, 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 स्तनभारदलन्मध्य पट्टबंधवलित्रया, स्तनभारदलन्मध्य पट्टबंधवलित्रया, स्तनभारदलन्मध्य पट्टबंधवलित्रया, स्तनभारदलन्मध्य पट्टबंधवलित्रया, स्तनभारदलन्मध्य पट्टबंधवलित्रया. आता 15वा श्लोक संपूर्ण म्हणूया. लक्ष्य रोमलताधार, तासमुन्नेय मध्यमा, स्तनभारदलन्मध्य पट्टबंधवलित्रया, 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 लक्ष्य रोमलताधार, तासमुन्नेय मध्यमा, स्तनभारदलन्मध्य पट्टबंधवलित्रया. अशा प्रकाराने आज आपण 14वा आणि 15वा असे 2 श्लोक वाचायला शिकलोय. उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक शिकूया. तुम्हाला हा उपक्रम आवडत असला, हा उपयोगी वाटत असला, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि खरं सांगायचं तर ललिता सहस्रनामाचं स्तोत्र थोडंसं मोठं आहे, म्हणून मनात येऊन गेलं होतं, तरी सुद्धा मी ते थोडंसं पुढे ढकलत होते. पण आपल्यासारख्या काही श्रोत्यांनी मला आग्रह केला आणि अनेकांचा आग्रह याच स्तोत्रावरती जेव्हा येऊन थांबला, तेव्हा मी ते करायचं ठरवलं आणि ही सुरुवात झाली. त्यानिमित्तानं कितीतरी लोक जोडले गेले आणि या सगळ्यांचा पाठ या उपक्रमामुळे होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं एखादं स्तोत्र शिकावं असं आपल्याला वाटलं तर मला जरूर कळवून ठेवा. आपण भविष्यात कधीतरी त्याचा नक्कीच विचार करूया. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.